राधिकाच्या कॉलेजमध्ये आज एक खूप मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता व सर्वजण त्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होते. कारण त्या कार्यक्रमाला एका मोठ्या सेलिब्रिटीला इन्व्हाइट केले होते. हे राधिकाचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. त्यामुळे कदाचित ट्रेनिंगसाठी कोणत्या तरी मॉडेलच्या सोबत काम करायला मिळणार होतं, असं प्रोफेसर अगोदर पण बोलले होते. ते माहीत नाही, पण कोणीतरी मोठा डिझायनर सिलेक्शनसाठी येणार आहे. आता तो कोण आहे माहीत नाही. रोहन त्याच वेळी अहिल्या धावत त्यांच्याजवळ आली. हे गाईज, चला पटकन, टाइम झाला. सगळे ऑडिटोरियम मध्ये जमले आहेत. कदाचित तो सेलिब्रिटी आलेला दिसतोय. अहिल्या एक्साइटेड होत मोठ्याने बोलली. ओके चल. दोघे पण एकसाथ बोलले आणि अहिल्यासोबत निघाले. राधिका त्या दोघांसोबत हॉलमध्ये आली तर हॉल गच्च भरला होता. ते तिघे पण जाऊन तिथल्या उरलेल्या चेअरवर बसले. समोर स्टेजवर कॉलेजचे प्रिन्सिपल आणि बाकीचा स्टाफ दिसत होता. पण कोणी सेलिब्रिटी मात्र अजून दिसत नव्हता. हे अजून कोणी आलेले नाही का? रोहनने तिथल्याच एका मुलाला विचारलं. नाही अजून, तो मुलगा बोलला. मग ते तिघे पण शांत बसले. आता समोर एक प्रोफेसर उभे राहून माईकवर बोलत होते. स्टुडंट्स, आज तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. मागच्या वेळी आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपल्या कॉलेजमध्ये आपण कोणीतरी मोठा सेलिब्रिटी आणू. तर आज ते प्रॉमिस आम्ही कंप्लीट करतोय. पण पण तुम्हाला तो सेलिब्रिटी कोण आहे ते ओळखावं लागेल. मी 3 क्लू देतो. ओळखा तुम्हीच. प्रोफेसर हसत बोलले. तसं सगळेजण कान लावून ऐकू लागले. सगळ्यात पहिला क्लू तो आहे तरुणाईच्या दिलाची धडकन. या वर्षातल्या बेस्ट सेलिब्रिटीपैकी एक. प्रोफेसर एकदम जोशमध्ये बोलले आणि सगळे स्टुडंट एकमेकांकडे बघू लागले. दुसरा क्लू तो आहे थोडा हटके. त्याला आवडतात गिटार आणि कॉन्सर्ट्स. प्रोफेसर बोलले आणि सगळे स्टुडंट्स आश्चर्याने पुन्हा एकमेकांकडे बघू लागले. आपापसात कुजबूज करू लागले. पण अजूनही त्यांना भरोसा वाटत नव्हता. हे रोहन, हे खरंच डॉक्टर विराजबद्दल बोलत आहेत का? कारण रिसेंट सगळ्या स्टॉपला तोच आहे. त्यालाच गिटार आवडतं. अहिल्याने एक्साइटेड होऊन विचारलं. राधिकाने पण कान टवकारले. नकळत तिच्या हार्ट बीट्स फास्ट झाल्या होत्या. नाही ग, तो कसा येईल इथं? मला वाटतं प्रोफेसर फेकत आहेत. रोहन नाराज होत बोलला आणि त्याच वेळी स्टेजवर अंधार झाला. सगळे चकित होऊन बघू लागले आणि जेव्हा पुन्हा स्टेजवर प्रकाश झाला तेव्हा एकसाथ सगळे उठून जल्लोष करू लागले. कारण स्टेजवर समोर खरंच रॉक स्टार विराज होता आणि तो हातात गिटार घेऊन वाजवत होता. त्याच्या एका शब्दावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. अहिल्या आणि रोहन पण उठून त्याच्या नावाचा जयघोष करत होते. विराज, विराज. पूर्ण हॉल त्याच्या नावाने दुमदुमत होता. राधिका मात्र निर्विकारपणे त्याच्याकडे बघत होती. तिला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. अहिल्या, मला ठीक नाही वाटत. मी जाते. काही इम्पॉर्टंट झालं तर मला सांग. राधिका अहिल्याच्या कानाजवळ ओरडली आणि लगेच त्या हॉलमधून बाहेर पडली. बाहेर येताच ती पायरीवरच बसली. आज इतक्या वर्षानंतर विराजला पाहून भूतकाळातली एक कडू आठवण ताजी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख असे मिश्रित भाव दाटून आले होते. काळी मैना हेच ते नाव होतं जे त्याने तिला दिलं होतं आणि त्यामुळेच नंतर स्कूल होईपर्यंत सगळे तिला याच नावाने हाक मारत होते. त्यासाठी ती अजूनही त्याला माफ करू शकली नव्हती आणि कदाचित कधी माफ करू शकणार नव्हती. तिने तिचे ओलसर डोळे हलकेच हाताने सोडले आणि खाली आली. कॅन्टीनमध्ये जाऊन तिने थोडं खाऊन घेतलं. आता आता तिला थोडी जास्त भूक लागत होती आणि त्यामुळे तिला पुन्हा एकदा जाड होण्याची भीती वाटत होती. पण नाईलाज होता. तिने भरपेट खाल्लं आणि मग बाहेर आली. एव्हाना इव्हेंट संपला होता. ती मग कॉलेजच्या डिझायनर सेक्शनमध्ये गेली. कदाचित सगळे तिथं असतील असं तिला वाटलं. ती आत जाणार तोच तिला पोटात एकदम उसंबळून आलं आणि उलटी आल्यासारखं फील होऊ लागलं. तिने पटकन वॉशरूम गाठलं.
पण लेडीज वॉशरूम बंद होतं आणि आता तिच्याकडे दुसरीकडे कुठे जाण्या एवढा पेशन्स नव्हता. तिने पटकन जेन्ट्स वॉशरूमचा दरवाजा उघडला. बेसिनवर कोणीतरी उभं होतं. तिने पाहण्याची तसदी पण घेतली नाही आणि त्याला ढकलून ती बेसिनमध्ये भडाभडा ओकली. उलटी झाल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तिचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. पोटातून सगळं बाहेर पडल्यासारखं वाटत होतं. आय विल कॉल यू लेटर. तिच्या कानावर आवाज पडला. तसं तिने दचकून बाजूला पाहिलं आणि ती शॉक झाली. कारण तिच्या बाजूला तोच उभा होता, रॉकस्टार विराज. आणि सध्या तो तिच्याकडे भुवया जुळवून थोडं रागात बघत होता. म्हणजे आता तिने त्यालाच ढकललं होतं. ती मनातच थोडी घाबरली. त्याने आता तिच्याकडे आणि बेसिनकडे बघून काहीतरी घाणेरडं बघितल्यासारखं तोंड केलं. तिने पटकन बेसिनमध्ये पाणी सोडलं आणि हात धुतले. मग त्याला न बघताच ती तिथून बाहेर पडली. पण थोडं पुढे जाताच त्याचा आवाज मागून आला. हॅलो, यू आर डिस्गस्टिंग. तो रागात मागून ओरडला. तिथं आसपास कोणीच नव्हतं, त्यामुळे ते कोणालाच ऐकू गेलं नाही. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. आय एम सॉरी सर, ती निर्विकारपणे बोलली आणि पुन्हा चालू लागली. विराजला जबरदस्त राग आलेला. एक तर तिने जेव्हा त्याला ढकलून दिलं तेव्हा त्याला वाटलं कदाचित ती त्याचा पिच्छा करत तिथे आली आहे आणि त्याचीच एखादी फॅन असावी जी ऑटोग्राफसाठी आलेली असावी. पण तिने उलटी केली आणि वरून त्याला इग्नोर करून जात होती. त्याने रागात दरवाजा आपटला आणि तिच्या मागोमाग गेला. शेमलेस गर्ल. तिला क्रॉस करत तो पुटपुटला आणि त्याच्या परफ्यूमच्या वासाने पुन्हा एकदा तिला ढवळून आल्यासारखं वाटू लागलं. तिने रागात त्याच्याकडे पाहिलं आणि ती पुन्हा वॉशरूमकडे पळाली. विराजने जाता जाता मागे वळून पाहिलं तर पुन्हा ती त्याला दरवाजामधून उलटी करताना दिसली. हाव ऑकवर्ड. तो मनातच पुटपुटला आणि तिथून निघून गेला. राधिकाने तिचं आवरलं आणि ती बाहेर आली. त्या सेक्शनला कोणीच दिसत नव्हतं. कदाचित दुसरीकडे कुठेतरी क्लास स्टार्ट झालेला असावा. तिने तिचा फोन पाहिला तर अहिल्याचा मेसेज होता की आज सगळ्यांना कॅन्टीनमध्ये मोफत जेवण दिलं जात होतं. तरीच सगळे तिकडेच गेले असणार, ती मनातच बोलत पायऱ्या उतरू लागली आणि अचानक एका टर्नला तिची एक पायरी मिस झाली. त्यामुळे तिचा जोर गेला. आता आपण खाली पडणार आणि मग आपलं बाळ. तिच्या काळजाचा ठोका चुकला. फक्त एका सेकंदात एवढं सगळं घडलं की तिने तिचं पोट पकडायला हात पुढे केला. पण त्या अगोदरच कोणीतरी तिच्या पोटाला हात लावून तिला पडण्यापासून वाचवलं होतं. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि मान वर करून पाहिलं तर समोर विराज एका हाताने तिला पोटाला पकडून उभा होता. ती पटकन मागे झाली. थँक्यू सर, ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत बोलली. तो तिच्याकडेच बघत होता, थोडा गोंधळून. आपण एकमेकांना ओळखतो का? त्याने थोडं विचार करत विचारलं आणि ती मनातून घाबरली. नाही सर, मी तुम्हाला पहिल्यांदाच बघते आहे. राधिका खरं बोलण्याचा आव आणत बोलली. ओके, तुला ऑटोग्राफ हवा आहे का? त्याने विचारलं. नाही, ती बोलली आणि लागोलाग पायऱ्या उतरून निघून पण गेली. विराज तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे आश्चर्याने बघत होता. आजपर्यंत त्याने ऑटोग्राफसाठी मागे लागणाऱ्या मुली पाहिल्या होत्या, पण हिला देत होतो तर ही अशी इग्नोर करून निघून गेली. त्याला थोडा रागच आला, पण मग त्याला ती थोडी ओळखीची पण वाटली. पण नेमकं काय ओळख आहे हे मात्र आठवत नव्हतं. पण तो दररोज खूप साऱ्या लोकांना फॅन्सना भेटत होता. कदाचित त्यापैकी कोणीतरी असेल असा विचार करून तो तिथून निघून गेला. इकडे राधिकाने तिथून बाहेर पडताच सुटकेचा निश्वास सोडला. तिने तिच्या पोटावर हात ठेवला आणि अजूनही तिला त्याच्या हातांचा गरम स्पर्श आठवला. तिने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि मग लगेच पोटावरून हात बाजूला केला. मग ती पुन्हा कॅन्टीनकडे गेली, कारण तिला अजून भूक लागली होती.
कॅन्टीनमध्ये रोहन आणि अहिल्याने तिच्यासाठी जागा पकडून ठेवली होती. ती त्यांच्याजवळ जाऊन बसली. "काय ग, कुठे राहिली होतीस? किती वेळ झालं वाट बघतोय." रोहन बोलला, "ते मी असंच वॉशरूममध्ये गेले होते, त्यामुळे उशीर झाला." राधिका, "अगं, आपल्या त्या डिझायनर सेक्शनमध्ये वॉशरूम इन प्रोग्रेस आहे, तिथे जाऊ नको." अहिल्या लगेच बोलली आणि राधिकाने एक सुस्कारा सोडला. खूपच लवकर सांगितलं हिने. राधिकाने सुस्कारा सोडत इकडे तिकडे पाहिलं. आज खूप जास्त गर्दी होती आणि सगळीकडे फक्त विराजची चर्चा सुरू होती. "कसा झाला इव्हेंट?" राधिका, "खूप खूप छान. यार, तू मिस केला. रॉकस्टार विराज बेस्ट आहे. त्याचा आवाज, त्याची गिटार आणि त्याचं बोलणं. ॲटिट्यूड लय भारी." अहिल्या खुश होऊन बोलली, "हे राधिका, तुला माहिती आहे का, आज विराजला आपलं कॉलेज खूप आवडलं. त्याने प्रॉमिस केलं आहे, नेक्स्ट वीक कदाचित त्याची डिझायनर कंपनी आपल्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी येईल." रोहन पण खुश होऊन बोलला, "ओ, दॅट्स गुड. राधिका, यार तू टॉपर आहेस, तर सिलेक्ट नक्कीच होशील. प्लीज तू माझ्यासाठी रेफरन्स देशील का?" अहिल्याने राधिकाचा हात पकडून विचारलं. "हो, नक्की." राधिका विचार करत बोलली, पण तिच्या मनातच गोंधळ सुरू होता की ती त्याच्यासाठी काम करेल की नाही. एक 15 ते 16 वर्षाची मुलगी स्कूलच्या कट्ट्यावर बसून तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. "राधिका, तुला विराजबद्दल काय वाटतं?" "अगं, तो काल आपल्या क्लासमध्ये आलेला तेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिलं. कसला भारी आहे ना दिसायला. आणि त्याचा आवाज तर मला जाम आवडला." "सगळ्याच मुलींना तसा तो आवडतो म्हणा, पण आता त्याच कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे. मग तो जाणार. कदाचित मोठा स्टार पण होईल, असं सगळे बोलत होते." तिची मैत्रीण सुवर्णा तिला बोलली, "हो, तो खूप छान आहे. त्याचा आवाज पण छान आहे." राधिका पण खुशीत बोलली, "ये, तो तुझ्या दीदी बरोबर एकदा बोलत होता, म्हणजे तिच्या ओळखीचा असेल ना. तू माझी भेट घालून दे ना. मला एकदा त्याच्याशी बोलायचं आहे." तिची मैत्रीण सुवर्णा, "अगं पण दीदी रागावेल. ती मला तिच्या फ्रेंड्ससोबत नाही भेटू देत." राधिका तोंड बारीक करत बोलली, "शिट, काय गं राधिका, तुझी दीदी तुला एवढं कमी का लेखते?" सुवर्णा, "माहीत नाही, पण माझ्या घरात सगळे गोरे आहेत आणि मी सावळी, त्यामुळे सगळ्यांना मी बाहेरची वाटते." राधिका भरलेल्या डोळ्यांनी बोलली, "असू दे. तसंही मला कधी कधी वाटतं की तुझी दीदी तुझ्यावर रळते." सुवर्णा बोलली आणि राधिकाने चकित होऊन पाहिलं. "अगं, तुझ्या दीदीला स्टडीमधलं काहीच येत नाही. याउलट तू कायम फर्स्ट रँक घेऊन जातेस, म्हणून वाटलं." सुवर्णा, "माहीत नाही, पण मी जेव्हा फर्स्ट रँक घेऊन जाते, फक्त तेव्हाच माझं कौतुक होतं. म्हणून मला रिझल्टचा दिवस खूप आवडतो." राधिका निरागसपणे बोलली आणि त्याच वेळी एक बॉल येऊन तिच्या खांद्याला लागला. "आऊच, कोणी मारला?" राधिका उठून उभी राहिली आणि दंड सोडत आजूबाजूला बघू लागली. समोरच्या ग्राउंडवर कॉलेजच्या मुलांचा ग्रुप क्रिकेट खेळत होता. त्यांचाच बॉल तिथं आला होता. "राधिका, चल, त्यांना दाखवतेस ग्राउंडच्या बाहेर बॉल कोण मारतं." सुवर्णा बोलली. तसं राधिकाला पण राग आला. तसंही तिचा दंड आता दुखू लागला होता. तिने तो बॉल उचलला आणि त्या बॉल टाकणाऱ्या मुलाजवळ गेली. "ब्रदर, थोडं व्यवस्थित खेळा. आता मला डोक्यात बॉल लागला असता तर." राधिका थोडं नाराज होऊन बोलली. तो मुलगा तिच्याकडे बघून हसला. "विराज, अरे, बॉल थोडा हळू मारायचा ना. बघ ना, हिला लागला. ही आता मला ओरडते." तो मुलगा हसत तिच्या मागे बघत बोलला. राधिका आणि सुवर्णा दोघींनी मागे वळून पाहिलं तर विराज बॅट घेऊन उभा होता. तो चालत चालत जवळ आला आणि राधिकाच्या समोर उभा राहिला. त्याला बघून सुवर्णा मात्र खुश झाली. ती काही बोलणार तेवढ्यात, "तुला बॉल लागला का?" विराजने राधिकाला विचारलं. "हो, इथे लागला. जर डोक्यात लागला असता तर मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं." राधिका निरागसपणे बोलली, "ओके, नेक्स्ट टाइम व्यवस्थित खेळेन."
हा काळे मैना, विराज तिचे गोबरे गाल ओढत चिडवण्याच्या सुरात बोलला आणि तिथे एकच हास्या पिकला. सगळे जोरजोरात हसू लागले. राधिकाने वैतागून डोळे उघडले आणि समोर पाहिलं. पुन्हा त्याचाच फोटो समोर होता. तिने रागात टेबलवरचा पाण्याचा जग उचलला आणि त्याच्या फोटोवर त्यातलं पाणी मारलं. यू रास्कल, आय हेट यू, आय हेट यू. तुझ्यामुळे स्कूलमध्ये माझं ते ॲकवर्ड नाव पडलं. तू तर निघून गेलास, पण मला स्कूल संपेपर्यंत तेच नाव ऐकावं लागेल. राधिका त्याच्या फोटोकडे बघून द्वेषाने बोलली. त्याच वेळी दरवाजावर टकटक झाली. आता मात्र ती भानावर आली. पूर्ण रूममध्ये पाणी झालेलं आणि आता जर ईशानी आलेली असेल तर तिला काय सांगायचं. राधिका मनातच घाबरली. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. तिने भीत भीत दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये त्यांची कामवाली बाई शीला उभी होती. ते तुमची खोली साफ करायची होती. शीलाबाई हातात झाडू घेऊन बोलली. ते माझ्याकडून पाण्याचा जग पडला आणि रूम ओली झाली. राधिका आतमध्ये येत बोलली. शीलाने सगळं बघितलं आणि मग ती पोछा घेऊन आली. तिने तिची रूम साफ केली. हे पोस्टर काढून टाकता का? खराब झालं ना? राधिका विराजच्या फोटोकडे इशारा करत बोलली. अरे देवा, खरंच की हे खराब झालं. बरं, मी नेते, शीला बोलली आणि तिने ते पोस्टर काढून टाकलं. राधिका म्हणतच हसली. मिस्टर विराज, तुला माझ्या लाईफमध्ये कुठेच एंट्री नाही. मग माझ्या रूममध्ये तुझं पोस्टर तरी मी कसं सहन करेल? गेट लॉस्ट. राधिका हातात बाहेर पोस्टर घेऊन जाणाऱ्या शीलाकडे बघत होती. आज कॉलेजमध्ये पुन्हा गडबड गोंधळ सुरू होता. कारण आज सिलेक्शनसाठी विराजचे ग्रुपचे लोक आलेले. राधिकाने तिचे साजेस्ट डिझाईन सबमिट केले जे तिला जास्त आवडत नव्हते. तसंही तिला त्याच्यासोबत काम करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. संध्याकाळी रिझल्ट लागणार होता, पण ती त्यासाठी थांबली नाही. ती तिचे डिझाईन सबमिट करून घरी आली. ईशानीच्या घरी येऊन राधिकाला जवळजवळ 1 महिना होत आलेला होता. पण ईशानी आणि ती कधीतरीच भेटत होते. आज पण घरात कोणीच नव्हतं. तिने तिच्या जवळच्या चावीने दरवाजा ओपन केला आणि तिच्या रूममध्ये गेली. थोडंसं फ्रेश होऊन ती बेडवर बसली आणि त्यावेळी तिची नजर समोर गेली तसं तिच्या कपाळावर आढ्या जमा झाल्या. कारण समोर रॉकस्टार विराज त्याचा पहिल्यापेक्षा मोठ्या फोटोज पोस्टर भिंतीवर दिसत होता. राधिकाने म्हणतच शिव्या घातल्या. तिला ते पोस्टर तिथं नको होतं, पण आता पहिलं पोस्टर खराब करूनही दुसरं लावलं होतं, म्हणजे आता ती ते खराब करू शकत नव्हती. तिने रागात ब्लँकेट डोक्यापर्यंत घेतलं आणि डोळे झाकले. संध्याकाळी फोनच्या आवाजाने तिला जाग आली. तिने फोन रिसीव्ह केला तर समोरून रोहन आनंदात बोलत होता. राधिका, कॉंग्रॅच्युलेशन, तू सिलेक्ट झाली. आता पुढच्या 1 महिन्यासाठी तुला विराज डिझायनर ग्रुपमध्ये ट्रेनिंगसाठी जावं लागेल. यार, सगळ्यांचं ड्रीम तुला मिळालं, रोहन बोलला आणि राधिकाने एक सुस्कारा सोडला. आजकाल राधिकाच्या नशिबाचे फासे उलटे पडत होते. पुन्हा पुन्हा विराज समोर येत होता, पण तिला तो नको होता. थँक्यू रोहन, ती एवढंच बोलली आणि फोन ठेवून दिला. दुसऱ्याच आठवड्यात तिला ती कंपनी जॉईन करावी लागणार होती. तिच्या कॉलेजमधून आणखी 2 जणी सिलेक्ट झाल्या होत्या, त्यामुळे तिने त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं. त्या दिवशी ती पहिली कॉलेजमध्ये गेली. तिथून तिने सगळी कागदपत्र घेतली आणि ज्या 2 मुली सिलेक्ट झालेल्या त्यांची वाट बघू लागली. थोड्याच वेळात त्या 2 मुली तिच्याजवळ आल्या. त्यातल्या एकीला ती ओळखत होती. तिचं नाव अपर्णा होतं. हे राधिका, ही स्वाती आणि स्वाती ही राधिका. आपण तिघीच फक्त सिलेक्ट झालो आहे. सो आता पुढचा 1 महिना आपल्याला बरोबर राहायचं आहे. चांगली ओळख करून घ्या. अपर्णा त्या दोघींची ओळख करून देत बोलली. दोघींनी एकमेकींना ग्रीट केलं आणि मग त्या तिघी मिळून विराज कंपनीमध्ये गेल्या. त्या कंपनीचं मोठं ऑफिस होतं, ज्यात प्रत्येक फ्लोअरवर वेगळं डिपार्टमेंट होतं. त्या तिघी पण रिसेप्शनमध्ये जाऊन फॉर्म भरू लागल्या. तिथं
कित्येक मॉडेल्स वाट बघताना दिसत होत्या. त्यांना पाहून यांना भारी वाटलं, कारण याच मॉडेलसाठी आता डिझाईन करायला त्या शिकणार होत्या. तेवढ्यात एक मॉडेल टाईप मुलगी त्यांच्याजवळ आली. हाय, आय एम गीता. तुम्ही तिघी ट्रेनिंगसाठी आलेल्या आहात ना? चला माझ्यासोबत. त्या मुलीने ओळख करून देत विचारलं. येस मॅडम. त्या तिघी पण एकसाथ बोलल्या आणि तिच्या मागोमाग गेल्या. जाताना ठिकठिकाणी मॉडेल्सचे फोटो दिसत होते. त्यात त्यांनी घातलेल्या कपड्यांच्या जाहिराती करण्यासाठी ते कपडे पुतळ्यांना पण लावलेले होते. गीता त्या सगळ्यांना वरच्या फ्लोअरवर घेऊन आली. तिथं अगोदरच 2 मुली आणि 2 मुलं होती. गायस, प्लीज मीट अवर न्यू ट्रेनी अपर्णा, स्वाती आणि राधिका. गीताने ओळख करून दिली. हाय. बाकीच्यांनी त्यांना ग्रीट केले आणि ओळख करून दिली. तो दिवस फक्त ओळख करून घेण्याचा गेला. ती संध्याकाळी तिथून बाहेर पडली. तो एरिया थोडा पॉश होता. वाहनांची वर्दळ कमी होती. ती रिक्षाची वाट बघत तिथेच उभी राहिली. पण खूप वाट पाहून रिक्षा मात्र मिळत नव्हती. आता ती वैतागली होती. उभी राहून राहून पोटात दुखायला लागलं होतं. तिला आरामाची खूप जास्त गरज वाटत होती. तेवढ्यात तिला ऑफिसच्या गेटमधून एक कार बाहेर पडताना दिसली. तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि लिफ्टसाठी हात पुढे केला. लिफ्ट प्लीज. ती येणाऱ्या गाडीसमोर हाताचा अंगठा दाखवत जोरात ओरडली. पण ती गाडी मात्र पुढे निघून गेली. तिने वैतागून एक सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी पुढे गेलेली गाडी पुन्हा मागे येऊन तिच्या समोर थांबली. ती पटकन खाली वाकली आणि काचेवर टकटक केलं. ड्रायव्हरच्या बाजूची काच ओपन झाली आणि एक माणूस तिच्याकडे डोकावून बघू लागला. येस मॅडम. त्या ड्रायव्हरने विचारलं. प्लीज मला लिफ्ट द्याल का? पुढच्या बस स्टॉपला सोडलं तरी चालेल, ती काकुळतेने बोलली. ड्रायव्हरने मागे पाहिलं आणि मग तिला मागे बसण्याचा इशारा केला. ती लगेच मागच्या साईडला आली आणि दरवाजा उघडून आतमध्ये बसली. थँक्यू सर, ती बाजूला बघून बोलली. पण समोरच्या व्यक्तीला पाहून मात्र तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित राग दाटून आला. कारण समोर विराज होता. फोनवर बोलता बोलता त्याने तिच्याकडे पाहिलं. जिथं तिथं हाच भेटतोय आजकाल. राधिका खिडकीतून बाहेर बघत व्यवस्थित बसली. बसल्यामुळे आता जरा तिला बरं वाटलं. हे, आपण एकमेकांना ओळखतो, राईट? विराजने फोन होताच तिला विचारलं. तिने त्याच्याकडे पाहिलं. नो सर, मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आहे, ती हसत मुखाने बोलली. आणि विराज विचारात पडला. कारण लिफ्ट मागताना जेव्हा ती त्याला दिसली तेव्हा ओळखीची वाटली. म्हणूनच त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली होती. पण आता ही बोलते की पहिल्यांदाच भेटते, म्हणजे आपल्याला भास होतोय का? विराजने तिच्याकडे निरखून पाहिलं. सावळा रंग, काळे भुरकेस, मध्यम अंगकाठी, एकदम साधारण मुलगी आणि तरीही त्याला तिला भेटण्याचा भास होतोय. त्याला हे पटलं नाही. युअर नेम? त्याने विचारलं. तसं तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. राधिका. तिने जबरदस्ती स्मित हास्य करत उत्तर दिलं. ओके. तो बोलला आणि त्याच वेळी त्याला काहीतरी क्लिक झालं. समोरची मुलगी त्याला पाहून थोडं पण एक्साइटेड होत नव्हती. म्हणजे तिला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. सेम तसंच कॉलेजमध्ये पण त्याला एक मुलगी अशीच भेटली होती आणि ती आणि ही बहुतेक सेम आहे. म्हणजे ही मुलगी आपला नक्कीच पाठलाग करत आहे आणि मुद्दामहून आपल्याला पाहून नॉर्मल वागते, जेणेकरून आपण तिच्यात इंटरेस्ट घ्यावा. नाईस प्लॅन. पण हा विराज वेडा नाही. विराज गालात हसत विचार करत होता. त्याने तिला पुन्हा निरखून पाहिलं. पुन्हा तेच, काहीसा सावळा रंग, काळे भुरकेस, मध्यम बांधा आणि पिंक डिझायनर टॉप विथ ब्लॅक ट्राउझर. एकदम साधारण मुलगी, पण काहीतरी ओळख असल्यासारखं जाणवत होतं. काहीतरी वाटत होतं. पण काय? तू आता खोटं बोलली, कारण तू मला कॉलेजमध्ये पण भेटली होती, विराज बोलला आणि तिने संपून त्याच्याकडे पाहिलं. हा काय, इतक्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो का?
तिला थोडं ओशाळून आलं. हा, कदाचित भेटलो असेल. पण मला नाही आठवत, ती बेधडक बोलली आणि त्याला राग आला. त्याला भेटून तिला तो आठवत नाही. इम्पॉसिबल. मला माहित आहे तू हे सगळं का करत आहेस, तो रागात बोलला. ती थोडं गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. सॉरी, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तिने भुवया करून विचारलं. हेच की तू मुद्दाम अशी वागत आहेस. तुला काय वाटलं, असं सारखं सारखं माझ्या समोर येऊन मला इग्नोर केलं तर मला तुझ्यात इंटरेस्ट येईल का? विराजने भुवया करून उपहासाने विचारलं आणि ती खरंच त्याच्या विचारावर शॉक झाली. मी असं काहीच केलं नाही आणि मला करायची गरज पण नाही, कारण मी तुमची फॅन नाहीये, ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली. त्याने पण तिच्या नजरेला थेट नजर भिडवली. त्याच्याशी नजरानजर होताच तिला थोडा कसं तरी वाटलं. तिने दुसरीकडे नजर वळवली. यू नो व्हॉट, तू कितीही काहीही म्हण, बट आय नो दॅट यू आर माय फॅन. विराज हसत बोलला आणि तिने डोळे गोल फिरवले. याला कसला एवढा गर्व आहे देवजाने. तिने आता त्याच्याशी बोलणं सोडून दिलं. कधी एकदा गाडीतून उतरते असं तिला झालं, कारण त्याच्या परफ्यूमचा वास तिला आता सहन होत नव्हता. तुझी मेहनत वाया नाही जाऊ देणार. विराजचा आवाज आला आणि पाठोपाठीचा हात पकडला गेला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिचा हात एका हाताने पकडून त्यावर दुसऱ्या हाताने त्याची ऑटोग्राफ करत होता. तिला एकदम पोटात गुदगुल्या होऊ लागल्या. तिने त्याच्या हातातून हात सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याने हात घट्ट पकडला होता. तिला आता अनकम्फर्टेबल फील होऊ लागलं. हा नक्की डॉक्टर आहे ना, जबरदस्ती ऑटोग्राफ देतोय. तिने रागात त्याच्याकडे कटाक्ष टाकला, पण तो सध्या ऑटोग्राफ करण्यात बिझी होता. डन, तिचा हात सोडत तो बोलला. तिने लगेच हात मागे घेतला. ती आजपर्यंत मुलांपासून कायमच दूर राहत आली होती, त्यामुळे त्याच्या स्पर्शाने तिला थोडं वेगळं फील झालं. मी माझ्या फॅनना कधीच निराश करत नाही, तो ॲटिट्यूडमध्ये बोलला. तिने पुन्हा डोळे खाली केली आणि खिडकीतून बाहेर बघत बसली. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, काय होईल राधिका सोबत पुढे? ती फक्त विराजच्या बाळाची सरोगट आई असेल का, किंवा त्यांच्या मनामध्ये एकमेकांसाठी प्रेम निर्माण होईल? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.